हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 9वी। विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र। प्रश्नपत्रिका आपण जाणून घेणार आहोत उत्तरासहित। गुण असणार आहे 40 आणि वेळ असणार आहे 2 तास। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनलवर एज्युकेशनल, इम्पॉर्टंट आणि शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये इयत्ता 9वी सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील। सो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचप्रमाणे हाईप हे बटन दाबायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल। सो लेट्स स्टार्ट। VRC स्टँडर्ड 9th सब्जेक्ट इज हिस्ट्री अँड पॉलिटिक्स। सो आपण क्वेश्चन पेपर जाणून घेऊया उत्तरासहित। इतिहास आहे पहिला। प्रश्न क्रमांक 1, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी असणार आहे। पहिला आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे। ऑप्शन आहे पुणे, नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद। तर उत्तर आहे नवी दिल्ली। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे। प्रश्न क्रमांक 2, 19 जुलै 1969 रोजी देशातील प्रमुख डॅश डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। ऑप्शन आहे 12, 14, 16, 18। तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे, म्हणजे 14। 19 जुलै 1969 रोजी देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। प्रश्न क्रमांक 3 आहे, जीवन शिक्षण हे मासिक डॅश डॅश संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते। पर्याय क्रमांक आहे बालभारती, विद्या प्राधिकरण, विद्यापीठ, शिक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बालभारती। जीवन शिक्षण हे मासिक बालभारती या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते। पुढील प्रश्न आहे, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे। पहिला आहे बघा, त्यातील इंदिरा गांधी, आणीबाणी, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, PV नरसिंहराव आर्थिक सुधारणा आणि चंद्रशेखर मंडल आयोग। सो यामध्ये चुकीची जोडी आहे PV नरसिंहराव आर्थिक सुधारणा। या पुढील आहे बघा 2 नंबरचं, कासवजी दावर पोलादाचा कारखाना, डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांना सुट्टी, नामे लोखंडे गिरणी कामगारांचे नेतृत्व, नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन। सो याचे उत्तर आहे कासवजी दावर पोलादाचा कारखाना। ही मात्र जोडी चुकीची आहे, बाकी सर्व जोड्या या बरोबर आहे। हवं तर तुम्ही पटापट नोटबुकमध्ये प्रश्न आणि उत्तरे हे लिहून घेऊ शकता। आणि चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सहभागी व्हा। पुढील 3 आहे, शिलालेख, लिखित साधनं, वृत्तपत्रे, भौतिक साधनं, ओव्या, मौखिक साधनं, दूरदर्शन, दृकश्राव्य साधन। तर यामध्ये चुकीची जोडी आहे वृत्तपत्रे भौतिक साधन। वृत्तपत्रे हे भौतिक साधन नाही आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करायची आहे। कोणतेही 2 लिहायचे आहे। 4 गुणांसाठी असणार आहे। त्यातील पहिला, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा। मौखिक साधने लिहायची आहे। मग मौखिक साधने कोणती आहे? पोवाडे, लोकगीते, लोककथा, मुलाखती, स्फूर्तिगीते या प्रकारची। हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता। दुसरा आहे, ब्रिक्स सहभागी देश, भारत, रशिया, ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका। हवं तर व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या। पुढील प्रश्न आहे 3, भारताच्या ईशान्येकडील राज्ये लिहायची आहेत। तर भारताच्या ईशान्येकडे मेघालय, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा, आसाम इत्यादी राज्ये आहेत। पुढील प्रश्न आहे, टिपा लिहा। कोणतेही 2, जमातवाद, जागतिकीकरण, लिखित साधने। आता लिखित साधने अतिशय सोपा पॉईंट आहे बघा, आपण वरती देखील बघितलं होता। इतिहासाची साधने हे करूनच ठेवा, यावर महत्त्वाचा घटक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। 3ही साधनांचा अभ्यास व्यवस्थित करून ठेवायचा आहे तुम्हाला।
एका वाक्यात उत्तरे, रिकाम्या जागा किंवा टिपा लिहा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला या तिन्हीमध्ये कोणताही एकही प्रश्न हा येईलच. त्यामुळे इतिहासाची साधने हे नक्की करून ठेवा. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. नेक्स्ट आहे बघा प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही दोन आहे लिहायचे आहेत. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. दुसरं आहे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. तिसरा आहे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. आणि चौथा आहे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. 4 गुणांसाठी आहे. उत्तरा दिलेला आहे या ठिकाणी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घेतलेली भर अत्यंत मोलाची आहे. 1964 मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांच्या कारकिर्दीत 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झाले. सोव्हिएत युनियनने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनीच दिली. अतिशय छान पॅराग्राफ आहे बघा. उत्तरा आहे. आता त्यावर आता प्रश्न जाणून घेऊया. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? शेवटचंच वाक्य आहे बघा. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनीच दिली. प्रश्न क्रमांक 2 आहे भारत पाकिस्तान या दोन्ही देशात मध्यस्थी साधण्याचा प्रयत्न कोणी केला? तर वरती या ठिकाणी लास्ट थर्ड सेंटेन्स आहे बघा. सोव्हिएत युनियन दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तिसरा आहे पंडित नेहरूंना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार का म्हणतात? त्याचे उत्तर पहिल्याच ओळीत आहे बघा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार त्यांना म्हटले जाते. या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही दोन आहे. आता यापुढे बघा नागरिकशास्त्र दिलेलं आहे. पहिल्या 2 गुणांसाठी तुम्हाला पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे. पहिला प्रश्न आहे राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी डॅश डॅश होती. युद्ध टाळणे, वसाहतीचे स्वातंत्र्य, राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे, निःशस्त्रीकरण करणे. तर उत्तर आहे त्याचं पहिलं अ. युद्ध टाळणे. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी युद्ध टाळणे ही होती. दुसरं आहे भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. पहिला आहे प्रधानमंत्री, दुसरा आहे राष्ट्रपती, तिसरा आहे संरक्षण मंत्री आणि राज्यपाल. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. पुढील विधाने चुकी बरोबर ते कारण स्पष्ट करायचे आहे. कोणतेही दोन आहे. 4 गुणांसाठी शीतयुद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले. तर हे वाक्य चुकीचे आहे. दुसरं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत. चूक. तिसरा आहे परराष्ट्र धोरण हे नेहमी बदलत असते. बरोबर. प्रश्न क्रमांक 8. पुढील संकल्पना स्पष्ट करायची आहे. कोणतेही एक. परस्परावलंबन आणि दुसरा आहे राष्ट्रीय हितसंबंध. 2 गुणांसाठी आहे. कोणतेही एक लिहायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 मधील ब. पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही एक. पहिला आहे पहिल्या महायुद्धातील सहभागी मित्र राष्ट्रे. त्यातील ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका आहेत. हवं तर तुम्ही ते संकल्पन चित्र हे व्यवस्थित लिहून घेऊ शकता. पहिल्या महायुद्धातील सहभागी मित्र राष्ट्रे अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन. दुसरा आहे बघा सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने. दहशतवाद, सीमावाद, समुद्री सुरक्षा आणि अण्वस्त्रांची वाढ. या पद्धतीने आहे. हवं तर
तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे पुढील व्हिडिओ हे तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल, परंतु जेव्हा तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबाल तेव्हाच. पुढील प्रश्न आहे बघा. पुढील विषयावर तुमचे मत स्पष्ट करायचे आहे. कोणतेही एक लिहायचं आहे. 2 गुणांसाठी असणार आहे. पहिला आहे त्यातील भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कोणत्या दलात सहभागी व्हायला तुम्हाला आवडेल आणि का? दुसरा आहे अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, तुम्हाला काय वाटते? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इतिहास व राज्यशास्त्रची प्रश्नपत्रिका असणार आहे. सो छान व्यवस्थित अभ्यास करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचप्रमाणे प्लेलिस्ट देखील नक्की बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल, मदत होईल. सो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.